अवघ्या देशाचा मानबिंदू असलेले छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला हा जागतिक वारसा स्थळामध्ये यावा म्हणून 17व्या लोकसभेत 18व्या लोकसभेमध्ये आणि सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांच्याकडे मी सतत पत्रव्यवहारसुद्धा करत येतो आणि ह्या गेल्या 6-7 वर्षाच्या प्रयत्नाला यश येऊन कालच आपला रायगडचा किल्ला हा जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये घोषित झाला। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील खंदेरी हा किल्ला असेल, माझ्याच लोकसभा मतदारसंघातील दापोलीच्या जवळचा असलेला सुवर्णदुर्ग किल्ला असेल, याही 2 किल्ल्यांचा समावेश हा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये झाला। प्रामुख्याने याचं महत्त्व असं आहे की जगाच्या पाठीवरची जी काय ही युनेस्को जी यादी जाहीर करत असतं वारसा स्थळांची, त्याच्यामध्ये संबंध जगभरातले इतिहासप्रेमी पर्यटक आणि अन्य पर्यटकसुद्धा हे संबंध वेगवेगळ्या साईटवरून गुगलवरून या जागतिक वारसा स्थळांच्या यादी शोधत असतात आणि त्याच्यातून वेगवेगळ्या राष्ट्रांतील सुद्धा अनेक जण हे सगळं पाहण्याच्यासाठी उत्सुक असतात। आज आता आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आपला ऐतिहासिक राजधानी किल्ला असलेला रायगड किल्ल्याच्या मध्ये सुद्धा भेट देण्यासाठी जगभरातील जे इतिहासप्रेमी नागरिक आहेत ते सगळे मोठ्या प्रमाणावरती त्या सगळ्या परिसरामध्ये येतील। स्वाभाविकपणाने तिथल्या सुविधा वाढवणं, खंदेरीच्या परिसरातल्या सुविधा वाढवणं, सुवर्णदुर्गच्या परिसरामधल्या सुविधा वाढवणं या कामालासुद्धा आमच्याकडनं गती पुढच्या कालावधीमध्ये देण्यात येईल। या विभागातील लोकसभा सदस्य म्हणून एक शिवप्रेमी नागरिक म्हणून मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमित भाई शाह, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथराव शिंदे यांची मी मनापासून आभारी मानतो। ज्या जनतेने मला लोकसभेमध्ये निर्वाचित केलं त्या माझ्या 17व्या आणि 18व्या लोकसभेच्या कारकिर्दीमध्ये या प्रश्नाच्यासाठी ठामपणाने मला माझ्या भावना व्यक्त करण्याची संधी माझ्या लोकसभा मतदारसंघातील जनतेने दिली, त्यांचेसुद्धा या निमित्ताने मी आभारी मानतो आणि तमाम महाराष्ट्रातल्या देशभरातल्या शिवप्रेमी नागरिकांचं अंतःकरणापासून अभिनंदन या ठिकाणी करतो। नियम आणि अटी काही नाही। युनेस्को ज्यावेळेला जागतिक वारसा स्थळ जाहीर करत असतं याचा अर्थ जगभरातल्या पर्यटकांना, इतिहासप्रेमी नागरिकांना त्या स्थळांची आपोआपच माहिती ही उपलब्ध होत असते। त्याच्यामुळे नवीन अटी काय त्या ठिकाणी येणार नाहीत, उलट पर्यटकांची संख्या, इतिहासप्रेमी नागरिकांची संख्या, इतिहासप्रेमी शास्त्रज्ञ किंवा आपण शास्त्रज्ञ म्हणा किंवा अभ्यासक यांचा आता ओढा लोंढा आपल्या परिसरामध्ये वाढेल। कारण एकाच वेळेला एकाच राज्यातली वारसा स्थळ युनेस्कोच्या यादीत येणं ही खूप महत्त्वाची बाब मला वाटतं हे पहिल्यांदाच घडलं असेल। रायगड किल्ल्याच्या संवर्धनाचं जे काम सुरू आहे ते ज्या वेगाने व्हायला पाहिजे होतं ते होते असं आपल्याला वाटतं, कारण याच्यासाठी आपले काय प्रयत्न असतील? या संदर्भामध्ये वेळोवेळी राज्य सरकारकडून प्राधिकरणाला निधी उपलब्ध करून देण्याच्यासाठी मी पाठपुरावा करत आलो। छत्रपती संभाजीराजे हे त्या प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत। यामध्ये सुद्धा ज्या वेळेला भारतीय पुरातत्व खात्याच्याकडून काही परवानगी मिळवणं, त्यांचं सहकार्य लाभणं या कामाच्यामध्ये मी सतत त्या ठिकाणी लक्ष देत आलो। पण प्रामुख्याने 2 गोष्टी किल्ल्याच्या बरोबरीने मी केल्या। त्यामध्ये तामाणी घाटातून निजामपूरला आलेला रस्ता तो पाछाडपर्यंत मधल्या मार्गे जाणं, या रस्त्याच्या कामाला मी हॅममधून निधी मिळवला आणि दुसरा गडकरी साहेबांच्याकडे सतत विनंती करत पाछाड ते महाड हा राष्ट्रीय महामार्ग आपण घोषित केला, त्याही कामाला निधी मिळवला आणि ते काम सुरू आहे। आपण म्हणते ती वस्तुस्थिती खरी आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकारने रायगड किल्ला संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणावरती निधी उपलब्ध करून दिला, दरवर्षी DPDCतून सुद्धा अधिक निधी देण्याचा अर्थमंत्री म्हणून अजितदादांनी निर्णय घेतला, त्या कामाच्यामध्ये वेग येण्याची आवश्यकता नक्कीच आहे। मी प्राधिकरणाच्या अध्यक्षांना सुद्धा पत्र लिहिणार आहे, कलेक्टरना सुद्धा लिहिणार आहे की पुढची ज्या वेळेला बैठक होईल त्यावेळेला या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून मला त्यांनी बोलवावं आणि या कामामध्ये भारत सरकारचं सुद्धा जे काही सहकार्य असेल ते करण्याच्यासाठी सुद्धा त्याचा माहिती घेऊन आता माझं अधिवेशन 22 जुलैला सुरू होतं आहे, त्यावेळेला मी त्याचा पाठपुरावा करेन। जागतिक वारसा किल्ला रायगडाला प्राप्त झाला, परंतु
गेली कित्येक वर्षापासून शिवसृष्टीचं स्वप्न जे अवघ्या महाराष्ट्राने बघितलं रायगडच्या पायथ्यासाठी, नेमकं या प्रकल्पाचं काय झालं, का थांबलं? नाही, त्या प्रकल्पाचा अंतर्भावसुद्धा रायगड प्राधिकरणाच्या एकंदरीत व्यवस्थेमध्ये आहे अशी माझी माहिती आहे. म्हणूनच मी मगाशी आपल्याला सांगितलं की मी स्वतः प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संभाजीराजांना पत्र लिहिणार आहे की या भागाचा लोकसभा सदस्य म्हणून मला त्या ठिकाणी बोलवावं, म्हणजे मलाही त्या संदर्भामध्ये माहिती घेता येईल. असा आढावा मी स्वतंत्रपणाने घेऊ शकतो लोकसभा सदस्य म्हणून, तो माझा वैज्ञानिक अधिकार आहे. पण तरीसुद्धा शेवटी एकत्रितपणाने काम करणं हा आपल्या सर्वांचाच, माझा नेहमीचाच त्या गोष्टीवरती प्राधान्यक्रम राहिल्यामुळे त्याला कशी गती देता येईल. कारण आता जागतिक वारसा स्थळाच्या यादीमध्ये रायगड किल्ल्याचं नाव आल्यामुळे जबाबदारी अधिक वाढली. आता इतिहासप्रेमी संशोधक मोठ्या प्रमाणावरती येतील, त्यावेळेला त्या पायाभूत सुविधा किंवा किल्ल्याचं गतवैभव कशा पद्धतीने आपल्याला पुनर्स्थापित लवकर करता येईल हा प्रयत्न राहीलच. पण पाचाडच्या परिसरामध्ये जी शिवसृष्टी त्यावेळेला जी काय मी अर्थमंत्री असताना निर्धारित केली होती त्या कामाला सुद्धा गतीही द्यावीच लागेल. नाही, मी काय त्याबद्दल बोलू इच्छित नाही, कारण मी काय त्या कार्यक्रमाला नव्हतो. संभाजीराजेसुद्धा छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत. स्वाभाविकपणाने त्यांना त्या संदर्भातल्या भावना वाटणं काही वेगळं आहे असं मी स्वतः मानत नाही. तर प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांना या कामामध्ये त्यांनी लक्ष घातलंच. अनेक वेळेला ते येतात, स्वतः एक एक 2-2 दिवस मुक्काम करत असतात. त्यामुळे त्या कामाच्यामध्ये त्यांना एक वंशज म्हणून आणि शिवप्रेमी म्हणून त्यांना नक्कीच आवड त्या ठिकाणी आहे. पण त्यांनी आता आपण जे म्हणताय ते वक्तव्य मी कधी ऐकले नसल्यामुळे मी त्याबद्दल काय बोलू इच्छित नाही. सर, जनसुरस कसं बघता? एक असं आहे की राज्याचा एकंदरीत विचार करत राज्य सरकारने हे पाऊल टाकलेलं आहे. टीका टिप्पणी ही एखादं विधेयक नव्याने आल्याच्यानंतर होतच असतं. जसं एक मधल्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्या काही घटना घडतात त्या संदर्भामध्ये सुद्धा एक विधेयक आलेलं होतं. ते संयुक्त चिकित्सा समितीकडे सुद्धा गेलेलं आहे. त्याच्या शिफारशी आल्याच्यानंतर ते होत राहील. पण अनेक वेळेला अशा पद्धतीची ज्या वेळेला विधेयकं येतात त्यावेळेला थोडीशी मतमतांतर होऊ शकतात. पण शेवटी त्याची अंमलबजावणी झाल्याच्यानंतर त्याची आवश्यकता किती आहे ते काळाच्या ओघामध्ये सिद्ध होत असतं. शुभेच्छा कशा पद्धतीने? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मूजी, देशाचे उपराष्ट्रपती धनखड साहेब, या सर्वांनीच मला पत्ररूपाने शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित भाई, देशाचे मंत्री भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, ओमप्रकाश बिर्ला आमचे लोकसभा अध्यक्ष यांच्याकडूनही मला आणि अनेक माझ्या लोकसभा सदस्यांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, छगनजी भुजबळ, हसन मुश्रीफ, मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी मला त्या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत. फोनवरती शुभेच्छा देणाऱ्यांची संख्यासुद्धा जवळपास 1000च्या आसपास आहे. आणि मेसेजद्वारे शुभेच्छा देणाऱ्यांची जे काय आज शुभेच्छुक आहेत, जे हितचिंतक आहेत, किमान 5 ते 6000 मला मेसेजच्याद्वारे सुद्धा शुभेच्छा त्या ठिकाणी आलेल्या आहेत. या सर्वांचा अतिशय मनापासूनचा ऋणी आहे. इतका मोठ्या प्रमाणावरती शुभेच्छाचा वर्षाव करत एकतर याचं आशीर्वाद मिळालेच, स्फूर्ती मिळालीच, भविष्याची वाटचाल करण्यासाठी दिशा मिळत असते. आणि एकतर याचं प्रेम बघितल्याच्यानंतर अधिक काम करावं करतच आलो मी, पण अधिक काम करण्याची ऊर्जा मिळते ती मला गेल्या त्या दिवसामध्ये त्यानिमित्ताने मिळाली. प्रचंड प्रमाणावरती जनसमुदायसुद्धा यावेळेला आला. अनिकेत आदित्यनी केलेली व्यवस्था, त्यांचं केलेलं स्वागत, त्यामुळे सर्वजण भारावून गेले असतील. पण सर्वसामान्य नागरिक ज्या उत्स्फूर्तपणाने आला त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायला माझ्याकडे शब्द नाहीत. उलट अधिक जोमाने, अधिक गतीने त्या सर्वांची सेवा करण्यामध्येच पुढचं आयुष्य व्यतीत करण्यात मला आनंद होईल. अमित शहा आणि वाढदिवसावर सुनील तटकरे या व्यक्तिमत्वाने आता काय नवा संकल्प राजकारणात केला? राजकारणातला संकल्प राजकीयदृष्ट्या करण्यापेक्षा आपल्या सगळ्या परिसराला अधिक सर्व क्षेत्रामध्ये पुढे नेणं. तरुणांचे बेरोजगारांचे प्रश्न आहेत, पायाभूत सुविधा निर्माण करणं, त्याच्यातला अनेक वर्ष रखडलेला मुंबई गोवा रस्ता आहे त्याचं शल्य दुःख आहेच.
पण ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे, सागरी महामार्ग, प्रदूषणविरहित रोजगाराची निर्मिती करणं आणि पर्यटनावरती आधारित असलेल्या रोजगाराला चालना देणं, त्याच्यामध्ये भारत सरकारच्या माध्यमातून जेवढं काही करण्यासारखं शक्य असेल ते करत असतानाच राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माझे नेते अजितदादा, एकनाथराव शिंदे या सर्वांच्या सहकार्यातून अधिक कसं जिल्ह्याला सर्व क्षेत्रामध्ये गतिमान करता येईल हा माझा प्रयत्न आहे। साहेब, आपल्या प्रयत्नाने उन्होंने भी उसके बारे में अच्छा तरह से राज्य केंद्र सरकार की तरफ से प्रस्ताव यूनेस्को के जहाँ की पूरे विश्व की कमेटी बैठते हैं उनके यहाँ रिकमेंड करके भेज दिया था। एक बात मुझे बहुत गर्व से मैं यहाँ कहना चाहता हूँ कि एक स्टेट से 12 स्थल आना ये पहली दफ़ा पूरे देश में भी हो गया है और पूरे विश्व में भी अलग अलग देशों में हो गया है। इसके लिए हम सब उसके बारे में एक आनंद तो व्यक्त करते हैं, लेकिन मैं यहाँ का सांसद के नाते देश के प्रधानमंत्री मोदी साहब, अमित भाई, राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र जी, अजित दादा और एकनाथ शिंदे साहब का भी मैं आभार मानता हूँ। आगे चलकर फोर्ट रायगढ़ किस प्रकार डेवलप में नजर आएगा? रायगढ़ फोर्ट डेवलप करने के लिए रायगढ़ किला प्राधिकरण स्थापित हो गया है। उसके अध्यक्ष छत्रपति संभाजी राजे वहाँ पे वो नाते से काम कर रहे हैं। मैं आने वाले दिनों में उनको एक खत लिखने वाला हूँ कि यहाँ का सांसद होने के नाते मुझे भी उस मीटिंग में बुलाया जाए और जो कुछ भारत सरकार की तरफ से इसके बारे में जो कुछ निधि की आवश्यकता हो और कुछ करने की आवश्यकता हो, परमिशन हो आर्कियोलॉजी डिपार्टमेंट की, उसके लिए भी मैं पूरी कोशिश करूँगा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।